नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा निवडणुकीकरिता भाजपाने विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी देताच जिल्ह्यात काही खुशी काही गम असे चित्र बघावयास मिळाले. एकीकडे सुधीर मुनगंटीवारच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला, त्याचवेळी माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्या कार्यकर्त्यात मात्र नाराजी दिसून येत आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसलेले सुधीर मुनगंटीवार हे तब्बल 33 वर्षांनंतर पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. लोकसभा निवडणूक न लढवण्याचा त्यांचा मानस पक्षाने मात्र धुडकावून लावत त्यांना पुन्हा उमेदवारी बहाल केली. भारतीय जनता पार्टीने लोकसभेकरिता सुधीर मुनगंटीवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यानंतर आता महाविकास आघाडीतर्फे त्यांच्या इतकाच प्रबळ उमेदवार काँग्रेस पक्षाला उतरावा लागणार हे निश्चित. त्यामुळे आता काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत वन खात्याचे अधिकारी तसेच वन खात्याचे वाहने मागू नयेत असे निर्देश भारतीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानंतर सुद्धा या निर्देशावर अंमलबजावणी होणार का हा मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. यापूर्वी सुद्धा असा निर्देश दिला असतानाही बरेचदा वन विभागाची वाहने आणि अधिकारी यांना निवडणुकीकरिता वापरल्या गेल्याची अधिकृत माहिती आहे. एटापल्ली तालुक्यातील जाराबंडी येथे 5 वर्षाच्या बालिकेशी आरोग्य केंद्राच्या शिपायाने कुकर्म केल्याचा घृणास्पद प्रकार 9 मार्चला समोर आला होता. या प्रकरणात कर्तव्यात कसूर करणाऱ्या 3 डॉक्टरांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. या कारवाईमुळे आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमात अखंड बुडालेल्या युवक आणि युवतीने केवळ युवकाच्या आईला हे संबंध मान्य नाही म्हणून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याची घटना आर्वी तालुक्यात उघडकीस आली. मंगेश राऊत आणि वैष्णवी राऊत अशी मृतकाची नावे आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथे मुंबईवरून आलेल्या पोलीस शिपायाने एका 15 वर्षीय मुलीसोबत दुष्कर्म केले. त्या घटनेनंतर तो पोलीस शिपाई फरार होता. या प्रकरणात त्याला मदत करणाऱ्या 2 त्याच्या साथीदारांना पोलिसांनी वेषांतर करून ताब्यात घेतले. त्यामुळे या प्रकरणात आणखी काय आहे याचा तपास पोलीस करत आहेत. मूल शहरातील बस स्थानक समोरील घाण पाणी वाहत असलेल्या पाईपमधून एका हॉटेलमध्ये पाण्याची पाईपलाईन जाते आणि या पाईपलाईनमधून चक्क घाण पाणी वाहत असल्याने या हॉटेलमध्ये ग्राहकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याचे खळबळजनक वृत्त हाती आले आहे. नव्यानेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर चांगलाच आळा बसवलेला आहे. नागपूरवरून चंद्रपूर येथे सुगंधी तंबाखू येत असल्याची गुप्त माहिती वरोरा पोलिसांना मिळताच त्यांनी कारवाई करत 5,77,000चा तंबाखू जप्त केला. या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.